नववर्षाच्या प्रारंभानिमित्त आज गुरुवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्ह डेझी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे 1 टन फुले वापरण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली आहे. ही संपूर्ण फुलांची सजावट विठ्ठल भक्त श्री प्रदीपसिंह ठाकूर राहणार आळंदी देवाची पुणे यांनी सेवाभावी वृत्तीने मोफत करून दिली आहे. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतलाय. श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी व 16 खांबी, श्री रुक्मिणी चौखांबी आदी प्रमुख ठिकाणी ही फुलांची आरास करण्यात आली आहे. नववर्षानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावं यासाठी टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून VIP दर्शनांवर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे तसेच इतर अनुषंगिक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. दरवर्षी महत्त्वाचे सण, उत्सव व विशेष दिवसांच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास व सजावट करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिर फुलांनी सजले असून या आकर्षक सजावटीमुळे विठुरायाचे सावळे साजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे. नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानं व्हावी या भावनेतून हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर इथं दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची गर्दी असून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. या फुलांच्या सजावटीमुळे दर्शन घेताना भाविक अधिक समाधान व भक्तिभाव याचा अनुभव घेत असल्याचं दिसून येत आहे.